रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. दरवर्षी दिवे घाटामध्ये जेव्हा पालखी येते त्यावेळेला डोंगर कड्यावर आणि सगळ्या जिथे ते मोक्याच्या ठिकाणी अनेक कंटेंट क्रिएटर्स असतील, मीडियातली माणसं असतील आणि सासवड आणि आसपासची जी आसपासचा जो एरिया आहे त्यातली माणसं खूप सारी पालखी सोहळा बघायला आपल्या कॅमेऱ्यात कैद करायला आलेले असतात. पण यंदा तिथे कोणालाही थांबू दिलेलं नाही, त्यामुळे सोशल मीडियावर खूप साऱ्या लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर एक सासवडकर म्हणून तुमची याच्याबद्दल काय भूमिका आहे? सगळ्यात महत्वाचा निर्णय होता हा. कारण आता वारकऱ्यांसाठीच एक वेगळं नियोजन होतंय, रोड वाइंडिंग होतोय, सेपरेट त्यांच्यासाठी रोड केला जाणार आहे. अनफॉर्च्युनेटली तो या वारीपर्यंत पूर्ण झाला नाही, पण ते प्रोव्हिजन चालू आहे. मग त्या प्रोव्हिजन मध्ये आय थिंक मला आपल्या सगळ्यांनाच वी शुड बी सपोर्टिव्ह इन दॅट. कारण बघा तिथे लँडस्लायडिंग होत आहे. दुसरी गोष्ट, हजारो लोक ऑलरेडी तिथे येणार आहेत आणि त्यात कंटेंट क्रिएटर्स ऑलरेडी बेभान असतात, कारण त्यांना कंटेंट वरती त्यांचा फोकस असतो. त्यांची वेगळी काळजी घेण्याची प्रोव्हिजन इथे करावे लागले असते. कारण आधी ऑलरेडी वारकऱ्यांवरती फोकस होता, सेफ्टी सिक्युरिटी वरती फोकस होता. आपल्याला कोणत्याही या कार्यक्रमाला गालबोट लागू नये अशी व्यवस्था तिथे करण्यात आली होती. त्यात जर कॉन्टेंट क्रिएटर आले असते तर त्यामध्ये काय होतं, एकाला अलाउड केलं की दुसऱ्याला करावं लागतं, तिसऱ्याला मग असे मग आपण तिथे थांबवू शकत नियंत्रणच नाही होऊ शकत. एक्झॅक्टली. आणि त्यामध्ये काय होतं, जे जर कोणी बेभान होऊन एखादा कॉन्टेंटसाठी धडपड करत असेल तर त्याला त्या व्यक्तीला त्या ठिकाणाची, त्या परिस्थितीची जाणीव शक्यतो राहत नाही. त्यामुळे हे पाऊल उचललं असेल. पण तरीही तुम्ही बघा, जिथे कॉन्टेंट क्रिएटर पोहोचून ते शूट करणार होते ती ऑलरेडी रिस्की जागा होती, पण पोलीस प्रशासन तिथे होतं. पोलिसांनी काळजी घेतली. आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस तिथे उभे होते. त्यांचं चहू बाजूला लक्ष होतं, चारही बाजूला लक्ष होतं आणि डोळ्यात तेल घालून ते प्रत्येक टर्न जो होता घाटामधला, प्रत्येक बाजू जी होती घाटाची, ते त्याची पाहणी करत होते, निरीक्षण करत होते. त्यांनी आदल्या दिवशी तपासणी केली होती. त्यामुळे मी खरंच सांगतो, पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता जर एवढी काळजी आपल्या सेफ्टी सिक्युरिटीची घेत असेल तर आपणही तितकाच सपोर्ट करायला हवा. आधीच वातावरण एवढं ढगाळ आहे, पावसाचं आहे आणि इट इज अनप्रिडिक्टेबल. त्यामुळे मला असं वाटतं निर्णय योग्य होता. आपण तो पॉझिटिव्हली घ्यायला हवा. वी शुड नॉट सी द ओनली निगेटिव्ह पार्ट ऑफ इट. ओके. नाही, नक्कीच. खरंच याला मीडिया आणि जे कंटेंट क्रिएटर्स असतील त्यांनी नक्कीच सकारात्मकरित्या बघितलं पाहिजे आणि जे नकारात्मक कमेंट्स येत आहेत त्या थोड्याशा थांबायला पाहिजे. वारी अजून आहे 14 दिवस, तर याच्यात अनेक चांगल्या प्रकारचं कंटेंट आपल्याला मिळणार आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला संधी मिळणारच आहे.